This is our next practical, and at this practical we will conduct our practical number 3, family planning practical, because first two practicals we will take later. Okay, then for that, here I am sharing the screen. Just wait. Screen is visible now. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes. Ma'am. Yes, ma'am. Okay. Okay. Now we will conduct our practical number 3rd. त्या प्रॅक्टिकलचं नाव काय बघा, फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस. ओके, जे काही कुटुंब नियोजनाच्या पद्धती किंवा कुटुंब नियोजनाचे जे काही डिव्हाइसेस आहेत त्याच्यावर आपलं प्रॅक्टिकल नंबर 3rd होतं. ओके, तर प्रॅक्टिकल वाईस मॅम. त्यामुळं वन बाय वन आपण फक्त आज इन्फॉर्मेशन घेऊयात काय आहे हे प्रॅक्टिकल वगैरे. ओके, तर बघू. फर्स्ट आपलं फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय याची डेफिनेशन सांगते मी तुम्हाला. फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस याच्यावर आहे, डेमॉन्स्ट्रेशन लेवलचे सगळे प्रॅक्टिकल्स आहेत, त्यामुळे तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. एक्झाम मध्ये सुद्धा आल्यानंतर ही इन्फॉर्मेशन सगळी लिहावी लागेल. ओके, देन फॅमिली प्लॅनिंग. व्हॉट इज फॅमिली प्लॅनिंग? टू प्लॅन अवर फॅमिली, हाऊ मेनी चिल्ड्रन्स टू हॅव. ओके, तर किती चिल्ड्रन्स असले पाहिजेत याचं प्लॅनिंग म्हणजे काय असेल, फॅमिली प्लॅनिंग. ओके, थोडक्यात सांगते मी. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फॅमिली प्लॅनिंग? देन सी दिस इज फॅमिली प्लॅनिंग डेफिनेशन. According to WHO, World Health Organization, in 1971, it is defined as a way of thinking and living that is adopted voluntarily upon the basis of knowledge, attitudes, and responsible decisions by individual and couples in order to promote the health and welfare of the family group and thus contribute effectively to the social development of a country. अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या अनुसार बघा काय होतं, 1971 मध्ये फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय याची डेफिनेशन आली. फॅमिली प्लॅनिंग इट इज अ वे ऑफ थिंकिंग अँड लिव्हिंग दॅट इज अडॉप्टेड व्हॉलंटरीली. एक वे आहे किंवा थिंकिंगचा एक असा पार्ट आहे की व्हॉलंटरीली अडॉप्टेड, विच हॅव व्हॉलंटरीली अडॉप्टेड. येस. येस, voluntarily adopted upon the basis of knowledge, attitudes and responsible. जे काही नॉलेज असेल, ऍटिट्यूड्स असतील किंवा रिस्पॉन्सिबल असतील याच्यावर डिपेंड असते ते. डिसिजन्स बाय इंडिव्हिज्युअल्स अँड कपल्स इन ऑर्डर टू प्रमोट दी हेल्थ. तर these decisions are taken by the couples and individuals, okay, for promoting the health, okay, and welfare of the family. हेल्थ आणि वेलफेअर फॅमिलीचं प्रमोट करण्यासाठी त्यांनी घेतलेला तो डिसिजन असेल. And thus contribute effectively to the social development of a country, and therefore it is contributed towards the social development. Okay, जर जे काही सोशल डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर सुद्धा हे सोशल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा हे हेल्प करतं. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ फॅमिली प्लॅनिंग. नेक्स्ट पार्ट, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग? व्हाय फॅमिली प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, और कशासाठी इम्पॉर्टंट असेल फॅमिली प्लॅनिंग हे सांगितलेलं आहे बघा. प्लीज म्यूट युअर सेल्फ हुज माइक इज ओपन. Family planning is important for the health of a mother and her children.
Okay, family planning is most important according to the mother's health as well as children's health, because mother and children health is main key factor in the family planning. Okay, family planning मध्ये मदर आणि चाइल्ड हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे फॅमिली प्लॅनिंग, ऍज हे ह्यांची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, एज वेल एज द फॅमिली इकॉनॉमिक सिच्युएशन. जर फॅमिलीची इकॉनॉमिक सिच्युएशन असेल किंवा आर्थिक परिस्थिती आहे तर त्याच्यासाठी सुद्धा फॅमिली प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. अकॉर्डिंग टू द युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. तर युनायटेड स्टेट्सची काही जी एजन्सी आहे कशासाठी, इंटरनॅशनल डेव्हलपमेंटसाठी, हॅव्हिंग चिल्ड्रन मोर दॅन 5 years और लेस दॅन 2 years. तर ते कशासाठी कमिटी आहे, कशासाठी डेव्हलपमेंटची एजन्सी आहे, ज्यांना 5 वर्षांच्या खालील मुलं आहेत किंवा 2 वर्षांच्या खालील सुद्धा मुलं आहेत. अपार्ट कॅन कॉज बोथ अ मदर अँड हर चिल्ड्रन सिरियस हेल्थ कॉन्सिक्वेन्स. तर त्यांच्या पैकी कोणाला, एका मदरला त्या चिल्ड्रनना किंवा त्यांच्या मदर्सना काही सिरियस हेल्थ इश्यू आहेत का किंवा काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत का, याच्यावर त्यांनी सर्वे केलेला आहे. ओके, तर हे होतं इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. नेक्स्ट बघा, देर आर सम मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. तर मेथड्स होत आहेत काही फॅमिली प्लॅनिंगच्या. तर काही कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत बघा. फर्स्ट, देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी काही मेथड अडॉप्ट केल्या जातात किंवा काही मेथड्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यापैकी आपल्याला इथं थेरीमध्ये सुद्धा तुम्हाला आहेत बघा, डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग मध्ये, आणि आता सुद्धा आहेत या मेथड प्रॅक्टिकल. हे इम्पॉर्टंट आहेत बघा, तुम्हाला सगळ्या एक्सप्लेन करावे लागणार आहेत एक्सपेरिमेंट लिहिताना वगैरे. Okay, there are several methods of family planning. First is barrier method. Okay, second is hormonal method. Barrier method काय आहे? Barrier method आहे ते ज्या वेळेस थेरीच्या वेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. नेक्स्ट इज hormonal method. Okay, what is hormonal method? Hormonal method म्हणजे, just wait for 1 minute. ओके, फर्स्ट होती बॅरियर मेथड. बॅरियर मेथड आहे तिथे थेरीमध्ये डिटेल एक्सप्लेन करेल. देन हार्मोनल मेथड, हार्मोनच्या चेंजेस मध्ये, व्हॉट इज द हार्मोन्स, मेल फिमेल मध्ये काही स्पेसिफिक हार्मोन्स असतात बघा. त्या हार्मोन्सच्या चेंजेस मध्ये, त्या हार्मोन्स मध्ये काही चेंजेस करून फॅमिली प्लॅनिंग केलं जातं. तर ते काय आहे ते पण बघणार आहोत आपण. देन आययुडीज, व्हॉट इज आययुडीज, इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस. काहीतरी इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस असतात, तर त्याच्याद्वारे सुद्धा फॅमिली प्लॅनिंग कसं केलं जाऊ शकतं हे बघायचं. देन नॅचरल मेथड्स. नॅचरल मेथड्स आहेत काही अवेलेबल, तर व्हॉट इज दॅट वी विल सी. देन परमनंट मेथड्स. काही परमनंट मेथड्स आहेत बघा, ट्युबेक्टॉमी, वॅसेक्टॉमी, मेल स्टरिलायझेशन और फिमेल स्टरिलायझेशन असं सुद्धा यांना म्हटलं जातं. ओके, तर या परमनंट मेथड्स पण काय आहेत त्याच्या आता वेळेस आपण एक्सप्लेन करूयात. ओके, देन नेक्स्ट पार्ट काय असेल बघा, ऑल ऑफ दिस मेथड्स एक्सेप्ट फॉर परमनंट मेथड. परमनंट मेथड पेक्षा सगळ्या या मेथड ज्या वरच्या काय आहेत कुठल्या असतील, बॅरियर मेथड, हार्मोनल मेथड असेल, आययुडीज असतील, इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस असेल आणि नॅचरल मेथड असतील. या सगळ्या वरच्या ज्या 4 मेथड्स आहेत, दॅट कॅन बी स्टॉप्ड ॲट एनी टाइम if a woman decide to get pregnant or if she decide try a different method. Okay, then if some at some time woman decides to stop this use of these techniques and get pregnant, then she can do except which method, permanent method, that is male sterilization and female sterilization. Okay, other 4 methods are can be stopped any time and she can use or she can change anytime above methods. Okay, next part we will see family planning devices. What is family planning devices? First is natural family planning, then female condoms, then male condoms,
Then third part is injectables. Injectables, especially injectables include the hormones, hormonal injections. Then IUDs असतील, intrauterine devices असतील. Then oral contraceptive. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह असेल, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आयपी पिल्स असतात बघा काही, किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पॅचेस असतात. व्हॉट इज कॉन्ट्रासेप्टिव्ह पॅचेस? पॅचेस काय असतात ते स्किनवर लावले जातात आणि स्किनवरून ते ड्रग, जे काही ड्रग मटेरियल आहेत किंवा जे काही स्टरिलिटी मटेरियल आहे ते त्याच्यातून ऍब्सॉर्ब होऊन फॅमिली प्लॅनिंग साठी हेल्प होते. नेक्स्ट असेल वजायनल रिंग्स. हे सगळे डिव्हाइसेस आहेत. आपलं प्रॅक्टिकलच आहे हे. वजायनल रिंग असेल, नॅचरल फॅमिली प्लॅनिंग असतील, इंजेक्टेबल्स असेल, मेल फिमेल कंडम्स असतील, ओरल असेल, कॉन्ट्रासेप्टिव्ह असेल. ओके, तर हे सगळं डिव्हाइसेस आहेत फॅमिली प्लॅनिंगचे. नेक्स्ट पार्ट वी विल सी abstinence. What is abstinence? Simple, some techniques and their information is there. You can see. I will tell one by one. Abstinence, it is simple and 100% effective. Abstinence is simple, very simple method, and it is 100% effective. Then next is implant. What is implant? Implant म्हणजे काय असतं बघा. इम्प्लांट एक असं सर्जिकल डिव्हाइस असतं, किंवा एक काय म्हणूयात आपण, टॅबलेट वगैरे कशा असतात तसे एक इम्प्लांट नावाचं एक डोसेस फॉर्म आहे. ओके, तर इम्प्लांट काय केलं जातं आपल्या स्किन मध्ये, ते स्पेशली हार्मोनल इम्प्लांट्स वगैरे असतात बघा. तर स्किनला मायनर कट घेऊन किंवा ते सगळं सर्जिकल ऑपरेशन असतं ते करून ते इम्प्लांट तिथं ठेवले जातात, आणि त्याच्यात जे असलेलं ड्रग आहे त्याचं स्लोली ऍक्शन असतं बघा. ओके, तर याला म्हणायचं इम्प्लांट. ज्यावेळेस येईल नंतर त्यावेळेस इन डिटेल सांगेल मी तुम्हाला. Then what is implant? This small rod is inserted into your arm and releases a low dose of progesterone, the same hormone used. तुम्ही असं झूम करून बघू शकता बघा, तिथं ते स्मॉल मध्ये दिसतंय जरा. The same hormone used in the hormonal IUD, however, unlike the hormonal IUD. ओके, इम्प्लांट म्हणजे काय, एक रॉड असतो बघा, तो सर्जिकल ऑपरेशन करून तुमच्या आर्म मध्ये किंवा दंडामध्ये असं इन्सर्ट केला जातो, आणि त्याच्यात कुठलं नावाचं हार्मोन असतं? इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, प्रोजेस्ट्रिन. व्हॉट इज प्रोजेस्ट्रिन? प्रोजेस्टेरॉन काय आहे? टेस्टोस्टेरॉन असेल किंवा इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन, हे सगळे काय आहेत? हार्मोन्स आहेत. ओके, प्रोजेस्टेरॉन जे काही नावाचं हार्मोन आहे ते फिमेल्स मध्ये स्पेसिफिकली आढळतं, तर ते प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम करतं. ओके, इन फिमेल्स प्रोजेस्टेरॉन इज मेंटेनिंग द प्रेग्नन्सी. ओके, तर ते प्रोजेस्टेरॉन नावाचं ड्रग त्याच्यात असतं. द सेम हार्मोन युज्ड इन द हार्मोनल आययुडी. तर जे काही आययुडी आहेत बघा, हे आययुडी आहेत इंट्रायुटेराइन डिव्हाइस. जे इंट्रायुटेराइन, व्हॉट इज युटेराइन? युटेराइन मीन्स युटेरसच्या आतमध्ये हे बसवले जातात डिव्हाइसेस. ओके, तर जे काही आययुडीज आहेत त्या आययुडीज मध्ये जिथला कुठला ड्रग असतो तोच ड्रग इथं यूज केला जातो. बट इट इज डिफरंट. इम्प्लांट आणि आययुडी सेम आहेत का? ड्रग जरी सेम असेल तर नाही, इम्प्लांट वेगळे आहेत आणि आययुडीज पण वेगळे आहेत. विच इज लोकलाइज्ड हार्मोन. ओके, द इम्प्लांट इज जनरलाइज्ड हार्मोन, विच मीन्स traces the hormone can be detected throughout your body. It lasts for 3 years. ओके, तर हे आययुडीज आहे मेन, ही कुठं ऍडजस्ट केलं जातं? युटेरस मध्ये, और युटेरस मध्ये हे फिक्स केले जातात आययुडीज. ओके, पण इम्प्लांट कुठे केले जातात? तुमच्या हँड मध्ये और तुमच्या कुठं आर्म मध्ये केले जातात. ओके, तर ते स्पेसिफिक ठिकाणला आययुडीज असल्यामुळे त्याचे काही जे त्या ड्रगचे ट्रेसेस आहेत किंवा त्या ड्रगचा थोडा काही राहिलेला पार्ट आहे तो तिथल्या एरिया पुरताच मर्यादित राहील. समजतंय? आणि हे जे काही आहे इम्प्लांट ते तुमच्या आर्म मध्ये तुम्ही फिक्स केलेलं किंवा आर्म मध्ये फिक्स केलं जातं. त्यामुळे त्याच्यातला जो काही ड्रग आहे किंवा ड्रग मटेरियल आहे त्याचे ट्रेसेस ओव्हरऑल बॉडीमध्ये, सगळ्या बॉडीमध्ये आपल्याला आढळतात, आणि ते 3 वर्षांपर्यंत आहे असेच राहू शकतात. ओके, देन वी विल कम्प्लीट द इम्प्लांट. व्हॉट इज इम्प्लांट? अंडरस्टूड? समजलं काय आहे इम्प्लांट? Yes, ma'am. Okay, next we will see injection. What is the injection? The injection method requires that you go see your medical provider every 3 months to receive the shot of progesterone, a hormone that prevents your ovaries from releasing eggs. Okay, then this is female contraceptive majorly used by females. This injection contain progesterone, same drug progesterone, which is included in implant as well as IUDs. It is also included in injections, and after 3 months particular woman can get the shot from medical provider who can provide this service. Okay, after 3 months.
ओके, 3 महिन्यातून एकदा हे इंजेक्शन घ्यावं लागत असतं. इन हार्मोन दॅट प्रिव्हेंट्स युअर ओव्हरीज फ्रॉम रिलीजिंग एग्ज. व्हॉट शुड इट डू? हे काय करतं हार्मोन? युअर ओव्हरीज, व्हॉट इज ओव्हरीज? ओव्हरीज असतात, ओव्हरीज ते रिलीज व्हायला सपोज करतो. ओके, त्याच्यामुळं इनफर्टिलिटी होते किंवा फर्टिलिटी होत नाही. ओके, दिस इज इंजेक्शन. देन व्हॉट इज पॅच? आम्ही सांगितलं तुम्हाला पॅच काय होतं. तर बघा, व्हॉट इज पॅच? 91% इफेक्टिव्ह, सेम ॲज द पिल. अ bandacid like patch that releases hormone similar to the pill. Also like the pill, the patch is less effective due to user error. It needs to be replaced on the weekly basis. Okay, this is patch. What is patch? Patch is पॅच असं काही स्किनवर लावलं जातं बघा, आणि हे इफेक्टिव्ह आहे. 91% याची इफेक्टिव्हनेस आहे. ओके, आणि सॉरी, इंजेक्शनचं 94% ते इफेक्टिव्ह आहे, आणि इम्प्लांट हे 99.95% इफेक्टिव्ह आहे. ओके, देन तर काय बघा, ते पॅच असं स्किनवर लावलं जाते, स्लोली रिलीज होतं ड्रग, बट इट इज नॉट इफेक्टिव्ह as much as it effective than others because this patch some errors are observed during the using of patch. Okay, by users some errors are observed, so it needs to be replaced on a weekly basis. वीकच्या वीकला ते रिप्लेस करणं गरजेचं असतं पॅच. ओके, पण एवढं इफेक्टिव्ह नाहीये हे other methods or other devices comparison मध्ये. Then ring, what is ring? It is also 91% effective. The ring also releases a combination of estrogen and progesterone and can be inserted into the vagina by the users. Okay, this ring contains two combination of two drugs. Which two drugs? Estrogen and progesterone. Estrogen, what is estrogen? Estrogen, it is an female hormone, and it is also combined with the progesterone. What is progesterone? Progesterone, it is also one hormone, and it can maintain a pregnancy. Okay, then ring device contains a combination of these two hormones. Which two hormones? Estrogen and progesterone. Then these two hormones are combined at one times and gives the contraceptive action. And this ring mainly where is situated, or where is fixed at the vagina. Okay, it can stay in the vagina for up to 1 month and then is switched out of a new ring. Okay, this ring is stay means duration of this ring is how many? 1 month, and after 1 month it can be switched out and new ring. Okay, this is about ring. Next is pill. What is pill? 91% effective. Pill means tablet, छोट्या tablets असतात किंवा काय म्हणतो आपण त्याला, छोट्या छोट्या अशा टॅबलेटच्या वटी असं ऐकलं असेल तुम्ही कधी, त्या लेवलच्या असतात बघा, छोट्याशा पिल्स असतात, त्यांना पिल्स म्हणायचं. दिस मेथड कम्स इन मेनी कॉम्बिनेशन ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, बट ऑल रिक्वायर कॉन्सिस्टन्सी डेली इनटेक बिकॉज ऑफ दी पोटेन्शियल फॉर युजर एरर. ओके, these pills are also, हे ओरली घ्यायचे असतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये येतं बघा हे. तर ओरली ज्या काही पिल्स घ्यायच्या आहेत ते कशाच्या कॉम्बिनेशन मध्ये असतात बघा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रिनच हा ड्रगच असतो याच्यात, बट हे यांची काय गरज असते, डेली युज करायचे आहेत पिल्स. ओके, बिकॉज का डेली करायचे? बिकॉज ऑफ द पोटेन्शियल फॉर युजर एरर. तर युजर एरर होऊ नये किंवा युजर कडून काही चुकी होऊ नयेत म्हणून. इट लुजेस सम points for effectiveness. Okay, some points are effective in the pills. Okay, this is pills. Next is IUDs. What is IUDs? Intrauterine devices. Like the implant, IUDs are long term reversible birth control. Okay, as like the implants, IUDs are as like the, okay, like the implant, IUDs are long term reversible. Okay, reversible. What is reversible? आपण त्याचा पुन्हा यूज करू शकतो. बर्थ कंट्रोल. व्हॉट इज बर्थ कंट्रोल? जे काही आपण आता बघतोय फॅमिली प्लॅनिंग वर याचे कॉन्ट्रासेप्टिव्ह असेल त्याच्यामध्ये. बोथ दी हार्मोनल अँड कॉपर varieties are placed in our uterus. Okay, both the hormonals. What is hormonal? आता सगळे जे बघतोय ते आपण हार्मोनलच आहेत, हार्मोन्सच आहेत. तर बोथ हार्मोनल पण असतात आययुडीज आणि कॉपर व्हरायटीज पण असतात, कॉपर पासून पण बनलेले असतात. आर प्लेस्ड इन युअर युटेरस. ओके, इन युअर युटेरस मध्ये या प्लेस केले जातात बाय मेडिकल प्रोव्हायडर्स. हे स्वतः यूज करू शकत नाहीत युजर, तर याला काही स्पेशली डॉक्टर किंवा मेडिकल एक्सपर्ट और मेडिकल प्रोव्हायडरची गरज असते.
then and work it different ways to change the uterine. Okay, it works different ways for changes in uterine. Environmental, so that a fertilized egg cannot implant. Okay, what does these IUDs do? If the egg is fertilized or fertilized ovum, this cannot be implementation is stopped by this IUDs. Okay, its implementation stopped, that means is the fertilization is also stopped. Therefore, there is no fertilization, there is no fetus formation, and there is proper contraceptive action is observed. Okay, then the hormonal IUD lasts 3 to 6 years. Okay, what is the duration? It is most ड्युरेबल आहेत बघा, ही 3 to 6 year पर्यंत राहू शकतात, त्यांची लाईफ असते. फाईल दी कॉपर आयओडी विच इज ऑल्सो sometimes inserted as a form of emergency birth control can last up to 12 years. Okay, sometimes some copper IUDs mainly contain what content? Hormonal and copper. Okay, then in that copper IUDs are maybe last up to 12 years sometime, and which can be used as an emergency birth control. Okay, these are the different methods and uses, and what are they actually about family planning devices. Understood? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Next, we will see diaphragm. What is diaphragm? It is comes under the barrier method. Okay, the diaphragm fits over the cervical opening, preventing from the entering the uterus. Okay, diaphragm is specially fitted in the cervical opening. Where is the cervical? Then at that time, at that place, the diaphragm is fixed. Okay, and what does it do? Spermicide inside diaphragm kills the sperm. ओके, जे काही स्पर्म असतात ते किल केले जातात डायफ्रॅग्माच्या अंडर. एक स्पर्मिसाइड असतो. ओके, जसे पेस्टिसाइड्स वगैरे असतात तसं सेम स्पर्मिसाइड नावाचा एक ड्रग असतो, तो तिथं फिल केला जातो आणि त्याच्यामुळं ते स्पर्मिसाइडल ऍक्शन भेटते and henceforth fertility is reduced. Next is cervical cap. What is that? Barrier method. It also exists in barrier method. Okay, the cervical cap fits snugly over the cervix, preventing sperm from entering the uterus. As like same diaphragm, cervical caps are preventing sperm entering into the uterus. Cervical cap blocks sperm from entering cervix spermicides. Okay, then sperm जे काही इंटर करत आहे त्याला ब्लॉक करायचं. Spermicidal inside diaphragm kills the sperm. Okay, this is second device. Then vaginal ring. What is that? The vaginal ring is a soft plastic ring that is worn inside the vagina. Okay, this ring is worn inside the vagina or fixed into the vagina. The ring releases some hormones as the pills and patch, and it just effective. It is removed every 21 days. Duration काय आहे याचं बघा, 21 days आहे आणि ती just 21 days नंतर रिमूव्ह केली जाते. आणि याच्यात हे कशामध्ये येतं? पिल्स मध्ये पण येऊ शकतं आणि पॅच मध्ये पण. जे काही ड्रग्ज यूज केले आहेत स्पेसिफिकली कुठले हार्मोन्स होते? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजिन. ओके, तर हे हार्मोन्सच याच्यात असतात. and it is replaced week later following a ring free week. Okay, advantage: lighter, more regular periods, only replaced every month. याचा ऍडव्हान्टेजेस काय असेल? हे रेग्युलर पिरियड्स मध्ये किंवा रेग्युलर एका स्पेसिफिक टाइम नंतर रिप्लेस करता येऊ शकतात आणि स्पेसिफिक टायमिंग काय असेल? एव्हरी मंथ. डिसएडव्हान्टेजेस काय? मेनी कॉज वजायनल इरिटेशन और अदर साइड इफेक्ट. या रिंग मुळे वजायनल, ह्याच्यात ड्रग आहे ना, कुठला ड्रग आहे? प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे. तर या रिंग मुळे काय होऊ शकतं? इरिटेशन होऊ शकतं वजायनामध्ये. आणि इफेक्ट सिमिलर टू पिल्स अँड स्पॅच. पॅच आणि पिलच्या सिमिलर याचे इफेक्ट्स असतील. डझंट प्रोटेक्ट अगेन्स्ट एसटीडी. आणि जे एसटीडी, व्हॉट इज एसटीडी? सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस जे काही आहेत तर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत नाहीत. नेक्स्ट डिव्हाइस वी विल सी द कॉन्ट्रासेप्टिव्ह पॅच. व्हॉट इज दॅट? एव्हरा पॅच. त्याला असं नाव आहे बघा, एव्हरा पॅच. जसं की कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सला पण एक नाव आहे बघा, अनवॉन्टेड 21 days. ओके, सेम दॅट लाईक the contraceptive patch is also named as evra patch. What is the advantages? Efficacy comparable to OCPS. Okay, its efficacy is comparable to OCPS. What is OCPS? OC pills, oral contraceptive pills. जे काही पिल्स होत्या तर त्याच्यासारखंच एवढंच हे इफेक्टिव्ह आहे. Weekly application encourages compliances
does not require vaginal insertion. Okay, this patch is not required to insert in vagina or uterus. Only only at any part of the skin you can paste your patch and get desired action. Okay, then what is the disadvantages of contraceptive patch? Application site reaction may occur. Okay, sometime where you can apply your patch, the some side effects or some adverse effect and some side effect reactions are observed. That means what are they? Sometimes irritations observed, sometimes some rashes observed. Okay, this can happen. This is main disadvantages. Then may not be as effective in women weighing more than 198 pounds. Okay, ज्या वुमनचं वे 198 पाऊंडच्या वर आहे त्यांच्यासाठी ते इफेक्टिव्ह नाहीये. बिकॉज काय असेल, काहीतरी ते लिपिड वगैरे असतील बॉडीमध्ये, तर ते एवढे इफेक्टिव्ह करू त्याचं ऍब्सॉर्प्शन प्रॉपरली होऊ शकत नसेल त्या ड्रगचं. Then may produce side effects similar to OCPs with higher rate of transistor breast pain. Okay, then what is the main side effect? Highest as like OCPs. OCPs चा काही जो side effect आहे त्याच्यासारखाच आहे ट्रान्झिस्टर ब्रेस्ट पेन. हा त्याचा साइड इफेक्ट और डिसएडवांटेजेस आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह पॅचचा. Then non-contraceptive health benefits theoretically similar to combination OCPs but not as well as documented. Okay, may be visible on the skin. तर हा जो काही पॅच आहे जो तिथं कुठं पेस्ट केलेला आहे किंवा लावलेला आहे तर तिथं ते स्किनवर दिसू शकतं. ओके, दिस इज नेक्स्ट दिस इज द वन डिव्हाइस वी हॅव सीन contraceptive patch. Next we will see next device असेल आपला IUDs, intrauterine devices. Okay, this is as like this it is placed or it is kept in a uterus. Okay, you can see in the picture the what is IUD? IUD for intrauterine devices. The intrauterine devices show in the please mute yourself whose mic is open. Okay, what is that? What is IUDs? IUDs काय आहेत बघा. The intrauterine device shown uses copper as the active contraceptive, other use progesterone in a plastic device. Okay, तर IUDs मध्ये कॉपर आणि प्रोजेस्टेरॉन हा ड्रग असतो, बट कॉपर या मेटलचा सुद्धा यूज केला जातो. सम आययुडीज रिलीजेस स्मॉल अमाउंट्स ऑफ प्रोजेस्टिन. व्हॉट इज प्रोजेस्टिन? प्रोजेस्टिन इट इज अ हार्मोन. आपण बघतो बहुतांश आतापर्यंत जेवढे पण आपण काही कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस बघितले त्याच्यात प्रोजेस्टेरॉन आणि प्रोजेस्टिन हाच ड्रग होता. सम आययुडीज रिलीजेस स्मॉल अमाउंट ऑफ प्रोजेस्टिन. काही आययुडीज हे छोट्या प्रमाणात प्रोजेस्टिन रिलीज करतात. आययुडीज मे बी लेफ्ट इन प्लेस फॉर 5 to 10 years डिपेंडिंग ऑन द डिव्हाइस यूज. कुठल्या टाईपचं डिव्हाइस यूज केलाय, कॉपर मटेरियल आहे का प्लास्टिक मटेरियल आहे, याच्यावर ते 5 ते 10 वर्ष राहू शकतात किंवा त्याचं लाईफ स्पॅन और ड्युरेशन एवढं आहे. देन IUDs are very effective at preventing pregnancy. IUDs are much effective than other devices or other method in preventing pregnancy. Less than 2% chances per year for the progesterone IUD. ओके, तर इथं स्पेसिफिक IUD आहेत बघा. तर कुठल्या कुठल्या आहेत त्याच्याबद्दल 2% पर इयर आहेत प्रोजेस्टेरॉनच्या IUD साठी चान्सेस. ओके, फेल होण्याचे. देन लेस दॅन 1% चान्स पर इयर फॉर द कॉपर IUD. कॉपर IUD जे आहे तर त्याच्यामध्ये तर खूप कमी आहे, लेस दॅन 1%. ओके, म्हणजे एवढे ते इफेक्टिव्ह आहेत. Then IUDs come with increased risk of ectopic pregnancy and perforation of the uterus. Okay, what is the risk of IUDs? It can cause ectopic pregnancy and perforation of the uterus. What is perforation? Perforation of uterus म्हणजे uterusला प्रॉब्लेम होऊ शकतो. And do not protect against sexually transmitted diseases as same like what is vaginal rings are also not protect against STDs. As same like this, IUDs can also not protect from STDs. What is STD? Sexual transmitted diseases. IUDs are prescribed and placed by healthcare providers. तर IUDs जे आहेत इंट्रायुटराइन डिव्हाइसेस आहेत ते कोणी पण प्रिस्क्राइब करू शकत नाही. त्याला स्पेशली हेल्थकेअर प्रोव्हायडर्स लागतो, मीन्स डॉक्टरच लागत असतो. आणि ते प्लेस्ड पण त्यांच्या म्हणजे त्याचं जे काही सर्जिकल ऑपरेशन असेल ते काही ठेवायचं असेल तर ते डॉक्टरच करू शकतात. तर हा होता IUDचा. देन नेक्स्ट इज कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन. आपण बघितलं स्टार्टिंगला. व्हॉट इज दॅट? द कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन नोन ॲज डिपो प्रोवेरा अँड नोरिस्टेरॅट अँड हार्मोनल इंजेक्शन. हे नाव आहेत बघा.
ओके, कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन्स जे आहेत त्यांचे हे नाव आहेत, काय काय आहेत बघा. डिपो प्रोवेरा अँड नोजिस्ट्रेट अँड हार्मोनल इंजेक्शन. डिपो प्रोवेरा प्रोटेक्ट अगेन्स्ट प्रेग्नन्सी फॉर अप टू 12 वीक्स. तर 12 आठवड्यांपर्यंत प्रेग्नन्सी पासून प्रोटेक्ट केलं जाऊ शकतं डिपो प्रोवेरा या इंजेक्शन पासून. आणि दुसरं जे काही नावाचं इंजेक्शन आहे कुठलं आहे बघा, नोरिस्टेराट. नोरिस्टेराट प्रोटेक्ट अगेन्स्ट प्रेग्नन्सी फॉर अप टू 8 वीक्स. तर 8 वीक्स पर्यंत हे नोरिस्टेराट हे याच्यापासून प्रोटेक्ट केलं जाऊ शकतं प्रेग्नन्सीला. देन बोथ नोरिस्टेराट अँड डेपो प्रोवेरा आर 99% इफेक्टिव्ह. 99% इफेक्टिव्ह आहेत हे दोन्ही इंजेक्शन इन प्रिव्हेंटिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी. प्रोज याचे प्रोज मीन्स व्हॉट इज प्रोज. प्रोज म्हणजे याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघूयात आपण. ओके, ओनली इंजेक्टेड अ फ्यू टाइम इयर, हायली इफेक्टिव्ह. ओके, तर काही वेळ प्रोज म्हणजे काय, त्याचे काय ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. तर वर्षातून जरी काही वेळा जरी इंजेक्शन घेतलं तरी हायली इफेक्टिव्ह होतं. ओके, प्रेग्नन्सी कॅन बी अवॉइडेड by using these injections sometimes or many few times in years. Okay, cons. What is the cons? Cons काय आहेत बघा. may cause spotting and other side effects. spotting सारखे side effects होऊ शकतात. then doesn't protect against STDs. okay, sexual transmitted diseases पासून हे पण प्रोटेक्ट करत नाहीत. prolonged use of depo provera may increase the रिस्क आहे किंवा दुसरे काही डिसीजेस किंवा दुसरे काही हेल्थ इश्यूज होऊ शकतात त्याचा जर प्रोलॉंग्ड आपण यूज ठेवला तर. ओके, तर हे होतं कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन. देन स्पर्मिसाइड. व्हॉट इज स्पर्मिसाइड. जसे पेस्टिसाइड्स वगैरे असतात तसं स्पर्म्स. व्हॉट इज स्पर्म्स. स्पर्म्स मीन्स मेल गॅमेट आहे, मेलचं गॅमेट आहे स्पर्म. तर हे स्पर्मिसाइड त्या स्पर्म्सना, साइड मीन्स किल करणे. ओके, तर त्या स्पर्मिसाइड्सना किल करणारे काही घटक आहेत किंवा काही डिव्हाइसेस आहेत, तर ते काय आहेत बघूयात बघा. तर स्पर्मिसाइड्स कंटेन अ केमिकल दॅट किल्स स्पर्म. तर स्पर्मिसाइड काही असे केमिकल कंटेन करतात किंवा केमिकल असतात स्पर्मिसाइड्स मध्ये, ते काय करतात तर ते काही स्पर्म आहेत तर त्यांना किल करतात. इट कम्स इन द फॉर्म ऑफ फोम. तर हे कशा कशाच्या फॉर्म मध्ये येतात बघा. फोम, जेली, क्रीम, फिल्म, sponge or pessary that is placed inside the vagina before sex. Then some types must be put in 30 minutes ahead of a time. These are majorly come into the different types spermicides. They majorly gives their action by killing the sperm, and they observe in a foam, jelly, cream, film, sponge or pessary. Okay, then frequent use many cause tissue irritation, increasing the risk of infection and STIs. Okay, sometimes this is the it's a side effects or cons. Then spermicides are most often used along with other contraceptive methods. Spermicides are majorly used along with other contraceptive method or support as used as a supportive method. Then advantages. What is its advantages? Easy to use. Spermicides are very easy to use. There is no technical method or any technical activity required for using spermicide. Therefore, their use is very easy. Then what is disadvantages? Disadvantages काय असतील? May increase the risk of STIs. STI ची risk होऊ शकते. Best used with backup method. Then next काय बघूयात आपण. ट्युबेक्टॉमी काय आहे बघूया. ट्युबेक्टॉमी, इट इज ऑल्सो नोन ॲज ट्युबल स्टरिलायझेशन ऑर फिमल. ट्युबेक्टॉमी म्हणजे काय. ट्युबेक्टॉमी एक अशी सर्जरी आहे. स्पेसिफिकली ऐकलं असेल सगळ्यांनी, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन आहे, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन आहे. तर ते म्हणजेच काय आहे, फिमेल स्टरिलायझेशन, और त्यालाच काय म्हणतो आपण, ट्युबेक्टॉमी. व्हॉट इज दॅट. Tubectomy, it is also known as female sterilization or also known as tubal sterilization, is a permanent method of contraception in women. तर हे या आतापर्यंत ज्या काही बघत होतो आपण त्या सगळ्या कशा टेम्पररी होत्या किंवा त्या कधी पण स्टॉप करता येऊ शकत होत्या किंवा कधी पण त्या बदलू शकत होतो आपण. बट ट्युबेक्टॉमी काय आहे. ट्युबेक्टॉमी ही परमनंट मेथड आहे कॉन्ट्रासेप्शनची. कशामध्ये. इन वुमन्स मध्ये. इट इज सर्जिकल प्रोसेस दॅट ब्लॉक्स द फॅलोपियन ट्यूब. तर ट्युबेक्टॉमी इट इज अन सर्जिकल प्रोसेस आहे आणि हे काय करते, ती काही फॅलोपियन ट्यूब आहे ती ब्लॉक करते. ओके, व्हॉट इज फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबचं काम काय. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर शिकला असालच म्हणजे आहेच तुम्हाला 10वी ला 12वी ला, तर त्याच्यात फॅलोपियन ट्यूबचं वर्क आहे. तर ते काय करतं,
what is the function of fallopian tube? Yes, स्पर्म कॅरी करणे किंवा ते स्पर्म पोहोचवणे याला यूज याच्यासाठी फॅलोपियन ट्यूबचा यूज आहे किंवा हे काम करतं. नंतर काय होतं या ऑपरेशन मध्ये किंवा या सर्जिकल प्रोसेस मध्ये जी काही फॅलोपियन ट्यूब आहे ती ब्लॉक केली जाते. ओके, देअर बाय प्रिव्हेंटिंग एग रिलीज बाय द ओव्हरी. ओके, तर त्याच्यातून त्या स्पर्म तिथपर्यंत नेणं असेल किंवा जी काही ओव्हरी मधून जे काही एग आहे एग पण रिलीज झालेलं ते युटेरस पर्यंत पोहोचवणं असेल तर तेच तिथं ब्लॉक केलं जातं. ओके, बाय द ओव्हरी फ्रॉम रिचिंग द युटेरस. ओके, तर ओव्हरी पासून जे काही एग फॉर्म होतं ते युटेरस मध्ये नेऊन ते इम्प्लांट केलं जातं. ओके, तर ते एग फॉर्म झालेलं याच्यापर्यंत पोहोचवणंच नाही, युटेरस पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण बंद केलं तर ते नंतर फर्टिलायझेशन त्याचं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी ही ट्युबेक्टॉमी प्रोसेस आहे. इट इज ऑल्सो नोन एज female sterilization. MCQ येऊ शकतो. Tubectomy is also known as what dash sterilization. Male, female, none, all of these असे ऑप्शन येऊ शकतात बघा तुम्हाला. ओके, next part we will see vasectomy. What is vasectomy? Definition: vasectomy that means female sterilization also, as like female some surgical operations are done into the males for the permanent contraception. Okay, what is the definition of vasectomy? We will see definition: a permanent birth control method which involves the blocking of men's vas deferens tubes. Okay, as like काय होतं इथं फॅलोपियन ट्यूब जे आहेत ह्या इथं दिसतात बघा तुम्हाला. फॅलोपियन ट्यूब, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फॅलोपियन ट्यूब? टू कॅरी द ओव्हरीज. ओके, as like this in males there is कुठल्या असतील मेल्स मध्ये वॅस डिफरन्स नावाच्या ट्यूब्स असतील. तर सेम तिचं जसं फॅलोपियन ट्यूबला ब्लॉक केलं तर सेम इथं कुठल्या ट्यूबला ब्लॉक करायचं आहे, वॅस डिफरन्स या ट्यूबला ब्लॉक करायचंय. हाऊ इट वर्क्स, तर हे वॅसेक्टॉमी कसं काम करतं बघा. द वॅस डिफरन्स फ्रॉम ईच टेस्टिकल्स आर क्लॅम्प्ड. ओके, कट or otherwise sealed, which prevents sperm from mixing with the semen that is ejaculated from the. Just wait for 1 minute. Okay, then this is vasectomy. It is also known as male sterilization. And how it is work? The vas deferens from each testicles are clamped, cut or otherwise sealed, which prevents sperm from mixing with the semen that is ejaculated from the penis. Okay, this is vasectomy. What is that? तर बघा हे असं प्रोसेस आहे जसे की आपण ट्युबेक्टॉमीची बघितली तर इथं जे काही वॅस डिफरन्स आहे इथं दिसते बघा तुम्हाला. वॅस डिफरन्स म्हणजे काय आहे, मेल ची जे काही ट्यूब आहे तर तिथं क्लॅम्प लावून ते बंद केलं जातं. ओके, दिस इज द प्रोसेस ऑफ वॅसेक्टॉमी. अंडरस्टूड, समजलं? इथं आपला पार्ट कम्प्लीट होतोय. फर्स्ट प्रॅक्टिकल संपते. याचे काही व्हिडिओज वगैरे अवेलेबल असतील तर मी तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये दाखवेन. ओके, अंडरस्टूड all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके, तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण आपलं नेक्स्ट सॅटर्डेला प्रॅक्टिकल असेल त्यावेळेस जे काही या प्रोसेस काय आहेत. येस मुळे राजश्री, येस काय प्रॉब्लेम आहे? हे सगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत, त्याच्यासोबत हे डिव्हाइसेस इम्पॉर्टंट आहेत. हे डिव्हाइसेस आहे असेच तुम्हाला लिहावे लागणार आहेत बघा. ऑब्स्टिनन्स असेल, आययुडीज असेल, पिल असेल, रिंग इंजेक्शन, पॅच, इम्प्लांट किंवा हे सगळे जे काही आहेत ते सगळे तुम्हाला लिहावे लागतील. मी तुम्हाला पीपीटीज पण शेअर करेन. ओके, आणि जसं मॅन्युअल तुमचं अवेलेबल होईल तसं पण आपण घेऊया. ओके, हे लिहायची मॅडम, हिची इन्फॉर्मेशन लिहायची. जस्ट वेट फॉर 1 minute, आय विल टेल यू. ओके, तर इथं आपला हा पार्ट संपलेला आहे. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे थर्ड प्रॅक्टिकल संपलेलं आहे आपलं सोशल फार्मसी मधलं. नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण याच्या रिलेटेड काही व्हिडिओज असतील, काही पॉडकास्ट असतील तर ते सगळं बघूयात. ओके,
We will stop here. Just wait.